लाखनी तालुक्यातील धानला ग्रामपंचायतने अतिक्रमण केलेल्या जागेवर विनापरवाना पक्के घराचे बांधकाम ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील धानला ग्रामपंचायत मधील गट क्रमांक 251/2 मधील भूखंड क्रमांक 150 रिक्त असून व 151 या सरकारी जागेवर पंकज पडोळे यांनी अतिक्रमण केले होते। काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्या ठिकाणी पक्के घराचे बांधकाम केले। यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचे पाळीव जनावरे राहत असायचे। दरम्यान याबाबत पडोळे यांना ग्रामपंचायतने सदर गट क्रमांकावरील अतिक्रमण हटवण्याकरिता 4 नोटीसही बजावले होते। मात्र नोटिसांना एकही उत्तर न देता पडोळे यांनी विनापरवाना बांधकाम सुरूच ठेवले। दरम्यान ग्रामपंचायत धानलाने सरपंच वैशाली संजय ठाकरे, उपसरपंच संदेश इल्मकर, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात या भूखंडावरील पक्के घराच्या बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले। तर अतिक्रमण धारक पंकज पडोळे यांनी ग्रामपंचायतवर आरोप केले असून घर पाडण्याचे नोटीस न देता आमचे घर पाडले, त्यावर ग्रामपंचायतने आमचे घराची भरपाई भरून द्यावी अशी मागणी केली आहे। त्यांची अशी मागणी आहे की तुम्ही अतिक्रमण केला आणि आम्हाला कुठल्याही सूचना किंवा नोटीस दिला नाही। नाही सर, जेव्हाचे गड्डे वगैरे खोदणी केलं त्यांनी तेव्हाच आम्ही त्यांना नोटीस सुद्धा दिला, 3 नोटीस दिला आणि 4था पण नोटीस दिला, तरी पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा। आज जे अतिक्रमण केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय त्यांना नोटीस दिलं होतं का? नाही सर, आम्ही त्यांना नोटीस नाही दिला। आज जे अतिक्रमण काढायचे होते अधिनियमानुसार जे ग्रामपंचायत अधिनियम महाराष्ट्र अधिनियम 153 नुसार जे अधिकार होतं ते आम्ही अधिकार पाडलं सर। अतिक्रमण याच्यामुळे पाडलेलं आहे, त्यांचे 193 दर्शवत आहे कोर्टामध्ये आणि आमचं अतिक्रमण आहे त्यांचं केलेलं 150 151 2 वरील आम्ही तो ग्रामपंचायत अधिनियमानुसार 153 कलमनुसार आम्ही काढण्यात आलेलं आहे। ते त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला कुठल्या सूचना दिल्या नव्हत्या आणि बाकी गावामध्ये पण अतिक्रमण आहे ते पण तुम्ही हटवण्यात यावं। सर, त्यांचं बांधकाम त्यांनी वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे सर। ते आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही नोटीस दिलेला, पत्रव्यवहार केलेला, समजावून सांगितलं। गावातले तंटामुक्ती अध्यक्ष परस्पर सगळे पोलीस पाटील साहेब वगैरे आले आहेत, मंडळ अधिकारी आलेले आहेत, त्यांनी मौका चौकशी करून दिलेली आहे की 193 नाही म्हणून। तहसीलदार पण आले होते, नायब तहसीलदार उरकुळकर सर, त्यांनी तो मंडळ आमच्याकडे अहवाल पण आहे सर, तो शादीर करतो आम्ही तुम्हाला। इथं 30 वर्ष झाले सर, माझे 30 वर्ष झाले, गाई ढोरं म्हशी सर्व इथं बांधणे चालू होता। 30 वर्ष झाले, 30 वर्षापासून एकही सरपंच इथं आला नाही आणि साफसफाई मीच करत होतो, सगळ्या गोष्टी माझ्याच होत्या इथं। त्याच्यानंतर मी घर बांधलं, मला राहायला जागा नाही तर, आणि यांनी एकटे येऊन माझ्यावर कारवाई केली। मला ना नोटीस पाठवता ना काही याईना पोलीस कारवाई हे ते सर्व माझ्या बायको पोरायला घराच्या बाहेर काढला आणि ते घर पाडण्याचा प्रयत्न केला, घर पाडला। काय मागणी आहे आता का मागणी राहील सर, हे घर भरून मागावीच लागेल ना।